Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नीट पेपर फुटीच्या प्रकरणात सीबीआयने केलेल्या तपासानंतर अनेक बाबींचा धक्कादायकरित्या उलगडा होतोय। लातूरमधील डॉक्टर शिरूर यांच्या हॉस्पिटलसह घरात पेपर सेटर कुलकर्णींचं येणं जाणं, त्यांचं संशयास्पद कॉलिंग आणि याच पेपर फुटीच्या प्रकरणात शिरूर यांच्या मेव्हण्याची झालेली एंट्री, या सगळ्या मुद्द्यांनी नीट पेपर फुटीच्या प्रकरणाच्या तपासाला नवी दिशा दिली आहे। पण शिरूर यांच्या घरासह हॉस्पिटलमध्ये नेमकं काय काय घडत होतं, मोठेगावकरांचा मुलगा तिथं काय काय करायचा, शिरूर कुलकर्णी मोठेगावकर यांचं कनेक्शन कसं उघड झालं, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी सीबीआयच्या पथकांनी लिंक शोधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे। पेपर खरेदी केल्याचा संशय असणाऱ्यांच्या चौकशीनंतर काही गोष्टी नव्यानं पुढे येत आहेत। लातूरमधील डॉक्टर मनोज शिरूर यांनी साक्षीदार होत दिलेल्या माहितीनंतर सगळे कनेक्शन आता एका पाठोपाठ एक समोर येत आहेत। सीबीआयला आधीच डॉक्टर शिरूर यांनी पेपर खरेदी केल्याचा संशय होता, पण पेपर किती रुपयात विकत घेतला, पैसे कसे आणि कुणाला दिले, पेपर कुठे सापडला आणि तो कोणाला देण्यात आला, हे सगळं शोधण्यासाठीच सीबीआयच्या पथकानं सखोल तपास सुरू केलाय। म्हणूनच शिरूरना ताब्यात घेऊन चौकशी केली। याच वेळी पेपर फुटीतलं लातूर कनेक्शन खोलपर्यंत रुजलंय यावरती शिक्कामोर्तब झालं। सीबीआयनं बुधवारीही डॉक्टर शिरूर यांचा बंगला आणि त्यांच्या सिद्धिविनायक रुग्णालयात पुन्हा झाडाझडती घेतली होती। कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्ससह अन्य साहित्य ताब्यात घेतलं होतं। बुधवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत सीबीआयच्या पथकानं कसून चौकशी केली, पण हा सगळा तपास करताना सीबीआयला प्रत्येक टप्प्यावर काय काय आढळलं ते एका पाठोपाठ एक करून पाहूयात। सीबीआयच्या अटकेतील पी.व्ही. कुलकर्णी आणि डॉक्टर शिरूर यांचं एप्रिलमध्ये कॉलिंग झालं होतं। कुलकर्णी आणि शिरूर मधील हा संवाद संशयास्पद होता। शिरूर यांच्या सिद्धिविनायक रुग्णालय आणि घरातही डॉक्टर कुलकर्णींची ये-जा वाढली होती। याचं सीसीटीव्ही फुटेज सीबीआयच्या हाती लागलं होतं। सीसीटीव्ही फुटेज मिळताच खोलात जाऊन तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली। शिरूर यांच्या सिद्धिविनायक रुग्णालय आणि घरातही डॉक्टर कुलकर्णींची ये-जा का वाढली याचा तपास घेतला असता कुलकर्णींनी डॉक्टर शिरूर यांच्या घर आणि रुग्णालयात खास विद्यार्थ्यांसाठी क्लास घेतल्याचं उघड झालं। या क्लासमध्ये शहरातील निवडक मुलांचा सहभाग होता। आरसीसीच्या मोठेगावकरांचा मुलगाही याच कुलकर्णींच्या क्लासला आला होता, अशी माहिती सुद्धा आता समोर येते। पण तरीही शिरूर यांनी नीटचा पेपर कुणासाठी खरेदी केला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं। नीट परीक्षेत शिरूर यांच्या मेव्हण्याच्या घरातील एक परीक्षार्थी होता। शिरूर यांचे मेव्हणे डॉक्टर प्रवीण कुलकर्णी त्यांच्या शेजारीच राहतात। प्रवीण कुलकर्णींच्या मयुरेश्वर अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 405 मध्ये सीबीआयने झाडाझडती देखील घेतली होती। डॉक्टर कुलकर्णींच्या घरातील एकाने परीक्षा दिली, त्याच्यासाठीच डॉक्टर शिरूर यांनी पेपर विकत घेतल्याचा संशय सीबीआयला होता। कुलकर्णींशी कनेक्शन आणि मेव्हण्याच्या घरातील नीट परीक्षा देणाऱ्यामुळे शिरूरे सीबीआयच्या निशाण्यावर आले होते। म्हणजेच पुरावे मिळवत सीबीआयनं क्लास चालक आणि पेपर सेटर सोबतच पाल्यांसाठी पेपर विकत घेणाऱ्या पालकांच्या चौकशीचा धडाका लावलाय। कुलकर्णी, मोठेगावकर आणि शिरूर यांचे चॅट्स देखील तपासले जात आहेत। याच कनेक्शनवरून सीबीआयच्या 7 अधिकाऱ्यांच्या पथकानं अंबाजोगाईतील गुरुवारपेठ भागात चौकशी केल्याची माहिती आहे। संशय असणारी शिक्षिका रेंटवर राहत असल्यानं पथकानं पोस्टमनला सोबत घेऊन शिक्षिकेचा पत्ता शोधला। शिक्षिकेची 2 मुलं परीक्षार्थी आहेत, यातील बहीण रिपीटर तर भाऊ फ्रेशर आहे। या दोघांना पेपर किंवा त्यातील प्रश्न परीक्षेपूर्वीच मिळाले होते असा सीबीआयला संशय आहे। त्यानंतर सीबीआयनं तब्बल 2 तास या 2 विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षिका आईची चौकशी केल्याचं कळतंय। पथकानं त्यांच्याकडील काही कागदपत्र आणि मोबाईल देखील जप्त केल्याची माहिती आहे। मिळालेल्या माहितीनुसार नीट पेपर फुटीच्या या लिंक्स धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातही असल्याचं कळतंय। त्यामुळे आता इथल्या काही विद्यार्थी आणि पालकांच्या पाठीमागेही सीबीआय चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे। या व्हिडिओ तिथंच थांबूयात। नीट पेपर फुटीच्या प्रकरणात सीबीआयचा तपास योग्य दिशेने सुरू आहे का, या तपासात राजकीय हस्तक्षेप होतोय का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।